नमस्ते, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझा चॅनल मराठी किचन विथ मनीषामध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी स्पेशल असे लाडूची रेसिपी घेऊन आलेली आहे। हे बघा, तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये अगदी झटपट तयार होणारे पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे लाडू बनवणार आहोत। चला तर मग लगेचच रेसिपीला स्टार्ट करूया आणि बनवूया पौष्टिक असे गव्हाचे लाडू। तर हे बघा, मी इथे एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकत आहे। 1 चमचा तुपामध्ये आपल्याला 1 छोटी वाटी गव्हाचं पीठ आहे, छान असं भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी मंद ठेवायची आहे। मंद आचेवर कंटिन्युअसली फिरवत राहून गव्हाचं पीठ छान असं परतून घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठाचा हळूहळू परतताना कलर चेंज होताना तुम्हाला दिसेल। हे बघा, गव्हाच्या पिठाचा कलर चेंज झालेला आहे, छान असं परतून घेतलेलं आहे मी हे पीठ। आता आपण काढून ठेवूया आणि याच कढईमध्ये आता 1 चमचा तूप टाकायचं आहे। तर 1 चमचा तुपामध्ये आपल्याला आता 1 छोटी वाटी बेसन सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे। ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मी इथे बेसन सुद्धा घेतलेलं आहे। तर बेसन सुद्धा आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी मंदच ठेवायची आहे। मंद आचेवर जे पीठ आहे छान प्रकारे भाजल्या जातं, त्यामुळे पीठ भाजायला थोडासा वेळ लागेल, पण छान असं भाजून तयार होईल। हे बघा, छान असं रवाळ झालेलं आहे आपलं बेसन हे जे आहे, हे बघा तुम्ही बघू शकता। आता हे सुद्धा काढून ठेवायचं आहे आणि याच कढईमध्ये आता पुन्हा आपण 1 चमचा तूप टाकायचं आहे आणि याच वाटीने आता आपण 1 वाटी रवा जो आहे, रवा सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे। खूप छान वाटतात अशा प्रकारचे लाडू, बेसन, रवा आणि गव्हाच्या पिठाचे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मुलांना सुद्धा खूप आवडतील अशा प्रकारचे लाडू। हे बघा, रवा सुद्धा मी छान असा परतून घेतलेला आहे, याचा सुद्धा कलर चेंज झालेला आहे। तर आता याच कढईमध्ये आपण काजू, बदाम आणि थोडेसे मी अक्रोड घेत आहे। हे सर्व आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता। जे तुम्हाला आवडतात ते तुम्ही घ्या आणि जे आवडत नाही ते तुम्ही स्किप करा। यामध्ये तुम्ही सुकं खोबरंसुद्धा किसलेलं ॲड करू शकता। तर हे बघा, हे जे ड्रायफ्रूट्स आहेत भाजलेले, हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घ्यायचे आहेत। हे बारीक करताना यामध्ये थोडी विलायची टाकायची आहे। तर हे बघा, ड्रायफ्रूट्स आणि विलायची मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला एका कढईमध्ये हे सर्व साहित्य छान मिक्स करायचं आहे। हे बघा, गव्हाचं पीठ आहे भाजलेलं, बेसन आणि रवा आणि हे ड्रायफ्रूट्स आपण याचं पावडर केलं होतं मिक्सरमध्ये ते आहे आणि मी इथे 2 छोटी वाटी गूळ टाकत आहे। ज्या वाटीने मी इथं बेसन आणि रवा घेतलं त्याच वाटीने 2 वाटी मी किसलेलं गूळ टाकत आहे। आता हे गूळ टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बिना पाकाचे हे लाडू खायला खूपच छान खुसखुशीत टेस्टी वाटतात आणि बरेच दिवस टिकतात। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। मुलांना बऱ्याच वेळा मधल्या वेळेत काहीतरी असं पौष्टिक खायला पाहिजे असतं, तर त्यामुळे तुम्ही हे मुलांनासुद्धा देऊ शकता किंवा आपणसुद्धा मोठ्या लोकांनासुद्धा हे पौष्टिक असे लाडू आपण देऊ शकतो। तर हे बघा, हे सर्व साहित्य जे आहे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण टाकूया 2 ते 3 छोटे चम्मच गरम केलेलं तूप। तूप टाकल्यानंतर सुद्धा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला तूप टाकल्यानंतर सुद्धा हे मिश्रण जे आहे ड्राय वाटत असेल तर तुम्ही इथे आवश्यकतेनुसार आणखी 2 ते 3 छोटे चम्मच तूप टाकू शकता, पण तूप गरम करूनच इथे ॲड करायचं आहे। तर हे बघा, अशा प्रकारे बघायचं आपण की लाडू आपला वळला जात आहे का, तेवढं आपण तूप टाकायचं। तर हे बघा, छान मिक्स करून घेतलेलं आहे मी तूप टाकल्यानंतर। आता आपण याचे छोटे छोटे लाडू तयार करूया। हे बघा, तर थंडीमध्ये असे लाडू खूपच आरोग्यदायी असतात, तर त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। अगदी झटपट तयार होतात, फार जास्त वेळ लागत नाही आणि साहित्यसुद्धा अगदी घरगुती आहे। तर छोट्यांसोबत मोठ्यांनासुद्धा आरोग्यदायी असणारे असे लाडू
तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे आपण संपूर्ण लाडू तयार करायचे आहेत. आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, संपूर्ण लाडू मी अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही लाडूची रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. हे बघा, तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत झालेले आहेत. तर वेळात वेळ काढून ही रेसिपी माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन हेल्दी टेस्टी रेसिपीसोबत. तेव्हापर्यंत टेक केअर. बाय बाय.